बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप. प्रकरण 8. ती निघून गेली, पण जाता जाता तिने माझ्या आपणहून एक चुंबनही घेतलं. एवढाच एक मृदू भाग सोडला तर तिला भोगूनही मी अभुक्त राहिलो होतो. तिला जे हवे होते ते असे एकाच वेळी शरीर व्यवहार करून जमेलच अशी खात्री नव्हती. म्हणून का होईना तिची संगती मला काही काळ लाभणार होती. पुढच्या भेटीचा संकेत ठरवून ती निघून गेली. ती जाताक्षणीच एक मोठी पोकळी निर्माण झाली. तिच्याशिवाय ही खोली, ती शय्या एवढंच नव्हे तर खोलीतले सारे चैतन्य हरवून गेल्यासारखे मला वाटले. स्त्री ही गोष्ट मला काही अपूर्वाईची नव्हती. कुणासाठी उसासे सोडावेत किंवा पुन्हा प्रत्ययासाठी वाट पाहायला लागावी असे प्रसंग माझ्यावर फारसे कधी आलेच नव्हते. माणसाच्या प्राथमिक गरजांसाठी स्त्री संग ही एक अपरिहार्य गोष्ट आहे असे मी धरून चाललो होतो. मला वाटते प्रमाथी तारुण्य काळात ज्या गोष्टीचे अप्रूप वाटत नाही त्याच गोष्टी प्रौढत्वात अपूर्वाईच्या होतात. नव्या अनुभवांच्या आकर्षणापेक्षाही पुन्हा प्रत्ययाचा आनंद त्या वयात अधिक सुखावह असतो. कारण त्यात जरी साहस नसले तरी स्नेहाचा सुगंध त्यात असतो. देह एकमेकाला परिचित झालेले असतात. सुखाची केंद्रे माहीत झालेली असतात. काही गोष्टी गृहीत धरता येतात. माझी 40 उलटलेली होती. अजून तरी केव्हाही रक्त तापू शकत असले तरी रक्ताची मागणी पूर्वीपेक्षा कमी झाली होती. चंद्रकला आणि मी एकत्र येऊ शकलो कारण विश्वासपात्र असा पुरुष म्हणून माझी निवड तिने केली होती. माझी मुले तिच्या अनेकदा दृष्टीस पडलेली होती. स्त्रीची आदिम इच्छा कामतृप्ती करून घेण्याची असली तरीही नवनिर्मितीचा जो वर स्त्रीला लाभलेला आहे त्यामुळे आई होणे हाही त्या आदिम इच्छेचा एक भाग आहे. मातृत्व हे स्त्रीच्या जीवनावर लादलं गेल्यामुळं ती पुरुषांपुढे गुलाम होते असे मानणाऱ्यांच्या लक्षात येत नाही की आदिम इच्छेपोटीच स्त्रीला त्याची गरज असते. पुरुष या तऱ्हेने विचारच करू शकत नाही. प्रथम तरी त्याच्या मनात केवळ वासनेचा गदारोळ असतो. पावसाळी झंझावातात गढुळलेलं हे पाणी वादळवारे संपले की मन निर्मळ होतं. मग सहजीवन, मायापाश, संसार आणि अपत्य या भावनांचा तिथे जन्म होतो. माझ्या बाबतीत तर प्रश्नच नव्हता. माझा संसार निसर्गतःच खुललेला होता. संसारातली सुखे आणि जबाबदाऱ्या मी मनपूत भोगत होतो. मेघनेबद्दल माझी कसलीही तक्रार नव्हती. उलट इतकी देखणी समजदार सहचारिणी मला मिळाली होती याबद्दल परमेश्वराचे मी अनेकदा आभार मानले होते. माझ्या सार्वजनिक जीवनात माझ्याबद्दल अनेक वदंता पसरलेल्या असत आणि त्या खऱ्याही असत. याबद्दल सर्वसामान्य स्त्रिया जशा घालून पाडून बोलल्या असत्या तसे तिने चुकूनही केलेले नव्हते. मला कधीकधी आश्चर्यसुद्धा वाटे की तिच्यासारखी स्वाभिमानी आणि शालीन स्त्री याबद्दल माझा निषेध कसा करीत नाही. रूपाच्या बाबतीत किंवा संस्कारांच्या बाबतीत ती माझ्यापेक्षा अधिक उजवी होती. कदाचित असेही असेल, आयुष्यात आपण घेतलेल्या साहसी निर्णयात आपण यशस्वी झालो हे दाखवण्यात तिला अभिमान वाटत असेल. कदाचित मी जे यश प्राप्त केले आणि तिच्या भोवती अभिमान वाटावा असे कर्तृत्वाचे वलय उभे केले त्यामुळे तिने माझे हे वर्तन अपरिहार्य गरज म्हणून स्वीकारले असेल. अशा गोष्टीत झगडा करून स्वामित्व प्रस्थापित होणार नाही. जे मिळाले आहे ते सुख आणि शांती झगडा करून मिळवता येणार नाही. असाही विवेकी हिशोब तिने केला असावा. यामुळेच तिचा मला धाक वाटत होता. मी तिची मानहानी उघडपणे होईल असा प्रसंग येऊ देत नव्हतो. घराच्या चौकटीतील तिचे साम्राज्य हे केवळ तिच्याच मालकीचे होते. इतके दिवस संसार करून आमच्या संसारात कधी कोमटपणा निर्माण झाला नाही. मेघनेसारखी स्त्री आपल्याला लाभली हा माझा सदैव अभिमानाचा विषय असायचा. आणि चंद्रकला, तिनेही तसेच काही वेगळे कुतूहल निर्माण केले होते. मुंबईला येत जाणे ही आता एक केवळ व्यावसायिक बाब राहिलेली नव्हती.
तर ती माझ्या जीवनाचा एक अपरिहार्य भाग बनली होती. चंद्रकलेची ओढ हे आता कायमचे निमंत्रण मला बोलावीत होते. पहिल्या भेटीत चंद्रकला जेवढी अलिप्तपणे वागली तेवढी अलिप्तता ती पुढे टिकू शकली नाही. प्रत्येक भेटीत ती पुन्हा पुन्हा माझ्या जवळ येत गेली. कणाकणाने मला चंद्रकला परत मिळवावी लागली. चंद्रकलेची मनोमय असणारी इच्छा पुरी व्हावी अशी माझी इच्छा होती. पण ती पुरी करणं हे केवळ दैवाच्या अधीन होतं. 2-3 महिन्यांच्या कालावधीत 10-15 वेळा तरी आम्ही एकत्र आलो असू. ते आता खूप मन मोकळेपणाने बोलू वागू लागली होती. कधीकधी पुढाकारही घेऊ लागली. दुरावा संपलेला होता. पण एक दिवस आमच्या संकेत भेटी अचानक संपुष्टात आल्या. कारण तिची इच्छा परमेश्वराने पुरी केली होती. तिला डॉक्टरांनी जेव्हा ही घटना सांगितली, खातरजमा करून घेऊन गर्भसंभावाची ग्वाही दिली, तेव्हा ती वार्ता तिने मला ताबडतोब फोनवर सांगितली. मी तिचे अभिनंदन केले, मनापासून केले. पण त्या क्षणी माझ्यात आणि तिच्यात उत्पन्न झालेल्या संबंधांचा शेवट होईल असे मात्र मला वाटले नव्हते. पण आश्चर्याची गोष्ट एवढीच होती की तिने जी माझ्याशी जवळी केल्याचा आणि मनमोकळे संबंध असण्याचा देखावा केला, तेही तिची इच्छापूर्ती होण्याचे साधन होते. हे दारुण सत्य माझ्या ध्यानात आले. मला अपमानित झाल्यासारखे वाटले. माझा तिने वापर केला होता आणि उपयुक्तता संपल्यावर माझा त्यागही केला होता. कुठल्याही पुरुषाला अपमान वाटावा अशीच ही घटना होती. एकेकाळी आम्ही अगदी निकट होतो आणि एकमेकां वाचून आमचे पानही हलत नव्हते. दादाजींच्या व तिच्या संबंधामुळे तिचे आणि माझे संबंध पूर्णतया तुटले होते. त्यावेळेस एकदा मी आपल्या मालकीची वस्तू गमावल्याचे दुःख भोगले होते, पण त्याहीपेक्षा विदारक दुःख आज भोगावे लागत होते. आता माझी आणि चंद्रकलेची फारशी गाठच पडत नव्हती. सनफ्लॉवरमध्ये एकांतात गाठ पडण्याची दूरच, पण स्टुडिओ दादाजींच्या घरी किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफिसमध्ये तिची माझी गाठ पडणे आता दुर्मिळ झाले होते. कुतूहलाच्या पोटी दादाजींच्या घरी मी गेलो असताना चंद्रकलेची चौकशी केली, तेव्हा कळलं तिची तब्येत जरा बरी नाही. ती झोपली असावी. तिची तब्येत बरी नसेल तर तिला भेटणं माझं कर्तव्यच होतं. मी तिला भेटण्यासाठी अंतर्ग्रहात जाऊ लागलो, तर ते म्हणायचे, तशी ती आजारी नाही, सी इज कॅरिंग, म्हणून ती पडली आहे. मी दादाजींचे अभिनंदन केले आणि अभिनंदनासह नकळत त्यांचा हात हाती घेतला. दादाजी संतुष्ट होते. त्यांनी माझा हात त्यांच्याच हातात राहू दिला आणि ते म्हणाले, अनेक नवसायास करून अखेर तिने देवाची कृपा संपादन केली. मूल होत नव्हतं तेव्हा ते व्हावं म्हणून ती प्रतीक्षा करायची, आणि आता ते होतंय, तो मुलगाच व्हावा म्हणून ती नवसायास करते. बायकांना मुलाची एवढी ओढ का असते कुणास ठाऊक. मला म्हणशील तर मूल झालं नसतं म्हणूनही काही बिघडलं नसतं. मुलं चांगली निघतील याचा भरोसा कुणी काय द्यावा. कलेच्या क्षेत्रात आपण कितीही मोठे असलो तरी बाप म्हणूनही आपण चांगले असूच असं थोडंच आहे. शिवाय आपला धंदा आपला मुलगा पुढे चालविल असंही नाही. आता साठी उलटत आली. याच्या पुढे तो मुलगा मोठा होणार आणि कारभार सांभाळणार हे आपलं स्वप्नरंजनच. असं कसं म्हणता तुम्ही दादाजी? तुमच्याकडे पाहून तुमची साठी उलटली आहे असं कुणाला तरी खरं वाटेल काय? अजून तुम्ही 10-12 तास न थकता फ्लोअरवर काम करता, एडिटिंग टेबलवर 3-3 दिवस अखंड बसता. तुमची तब्येतही ठणठणीत आहे. तुमच्यासारख्या कर्तबगार पुरुषाला वारस हवाच. राजहंस चित्राचं नाव कायमचं त्रिखंडात राहिलं पाहिजे. ते काही नाही झाली आहे ती शुभ घटना आहे. तुम्हाला अजून कितीतरी चित्रपट काढायचे आहेत. हा सारा वारसा तुमच्या मुलाला मिळणार आहे. अगदी खुळा आहेस रे तू, तुला काही कळत नाही. अरे हा माझा वारसा मी तुझ्यासारख्याला यापूर्वीच दिला आहे आणि तो तू चालवतोही आहेस. तुला जसं मी प्रत्येक गोष्टीत घडवलं तसं 10-15 वर्षानंतर वयात येणाऱ्या मुलाला मी थोडंच घडवणार आहे. माझा हा खरा वारस तूच. तुला माहीत आहे की नाही कुणास ठाऊक, माझ्या स्टुडिओचा मी ट्रस्ट केला आहे.
हम्म, त्या ट्रस्टचा तू एक ट्रस्टी आहेस. काय सांगताय दादाजी तुम्ही? राघव, अरे खरंच सांगतोय. कलेचा वारसा हा रक्तातून मिळतोच असं नाही, तो संस्काराने मिळतो. माझ्याकडे वाढलेला एक निरक्षर अडाणी मुलगा परप्रांतात जाऊन आपलं नशीब काढतो, मोठा यशस्वी लेखक, दिग्दर्शक, निर्माता बनतो आणि स्वकर्तृत्वावर 5-50 लाखांची जिंदगी तयार करतो. याचा मला अभिमान का नाही वाटणार? हं? टीप कागद जसा शाई उचलतो तशीच तू सुद्धा माझी सारी कला उचलली आहेस. मी तुला अजूनही केव्हाही हाक मारावी आणि माझ्या पद्धतीनं माझा उरलेला चित्रपट तू पुरा करावास, इतकी तू सारी कला आत्मसात केली आहेस. बरं, तू माझं भाबडं अनुकरण करतोस असं म्हणावं तर तसंही नाही. माझ्यापेक्षा सुद्धा काही बाबतीत तू मोठा झाला आहेस. हा, म्हणून तर तुला मी माझ्या पडोसी पडोसी या चित्रपटात सहकारी म्हणून निवडला. एवढंच नव्हे तर तुझ्या गैरहजेरीत चित्रपटाचा एक शॉट सुद्धा घेतला नाही. नाहीतरी तू कमर्शियल चित्रपट माझ्यापेक्षाही अधिक चांगला काढतोस. खरं म्हणजे तू आता मद्रासहून मुंबईला ये. तामिळ चित्रपटातलं क्षेत्र तुला फार अपुरं आहे. माझ्यापेक्षा पुढची पिढी काळाशी झटकन जमवून घेऊ शकते. काळ बदललाय, धंद्याची मागणी ही बदलली आहे. ती तू अधिक चांगल्या तऱ्हेनं पुरवू शकशील. माझ्या मुलानं उद्या जर याच व्यवसायात पडायचं ठरवलं तर त्याला मी तुझा असिस्टंट करेन. माझा वारसा मी तुला दिला आहे, तुझा वारसा तू माझ्या मुलाला दे. खरे म्हणजे दादाजी हे अगदी सरळ आणि भाबडेपणाने बोलले होते. पण तुझा वारसा तू माझ्या मुलाला दे या त्यांच्या उद्गाराने मला अगदी चपराक मारल्यासारखी झाली. वारसाच कशाला? मीच त्यांना वारस दिलेला होता, त्यांच्याशी प्रतारणा केली होती. हे हे मी कोणत्या तोंडानं त्यांना सांगू? त्यांचे नाव लावणारा त्यांचा मुलगा हा अखेरीस माझाच मुलगा आहे, हे जर त्यांना समजले तर माझी किंमत ते काय करतील? तो त्यांना केवढा पराभव वाटेल. असला धक्का त्यांना सहन सुद्धा होणार नाही. या थोर पुरुषाची मी वंचना केली आहे हे शल्य देखील माझ्या मनात सारखे टोचत राहील. एवढंच कशाला, या घटकेलाही मी शरमल्या मानेनेच त्यांच्यासमोर उभा आहे. त्यांच्या सुखासाठी, प्रतिष्ठेसाठी जरी मी चंद्रकलेच्या विनंतीला संमती दिली तरी माझी खरी ओढ चंद्रकलेची पुनःप्राप्ती हीच असली पाहिजे. चंद्रकलेने तरी माझीच निवड यासाठी का करावी? तिच्याही मनात माझ्याच देहाची अभिलाषा वावरत असली पाहिजे. ती कितीही थंड अलिप्त वागली तरी अखेरीस त्या उन्माद क्षणात ती सहभागी झालीच. तेव्हा तिनेही आनंद लुटला होता. ओळखीचे थरार मी लुटले. ती जरी आज माझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असली तरी तो संभवाचा क्षण मी कसा विसरू शकेन? सुखाचा परिणाम काहीही असला तरी ज्या सुखाच्या लालसेतून संभव होतो त्या सुखाची नशा मागे उरतेच. दादाजी विषयी तिच्या मनात अपार आदर असे नव्हे, आहेच, आणि त्या आदरापोटी तिने ते साहसी कृत्य केलेही असेल. पण म्हणून काय झालं? आपली वांछा तृप्त करून घेण्यासाठी तिला हे सुख प्रत्ययाचे, समाधानाचे इशारे द्यावे लागले आणि स्वीकारावेही लागले. स्त्री पुरुष संबंधांची सांगता ज्या घटनेत होते त्यातील साधने निर्जीव नसतात. त्या देवघेवीतील घेणे मागे उरते, पण देण्याची हिशोब नियती करणार असते. खरे तर मुंबईला जाण्याची ओढ तर संपुष्टात आली होती, कारण मध्यंतरी उत्पन्न झालेले अनाहूत आकर्षण आता नष्ट झाले होते. दादाजींनीच कधी फोन केला तर किंवा डिस्ट्रीब्युटर्सशी बोलण्यासाठी मला यावे लागणार होते. मुंबईत माझे परिचित पुष्कळ होते. स्नेही असे आता फारसे उरले नव्हते. परप्रांतातील दीर्घकालीन वास्तव्यामुळे जुनी माणसे भेटलीच तर फार थोडा वेळ भेटत. माझी सासूरवाडी मुंबईची होती. आपल्या नात्याचा आता स्वीकार झाल्यामुळे जे काही नातेसंबंधामुळे निर्माण झालेले परिचय ते तेवढे बाकी होते.
तसे पाहिले तर मेघनेला मुंबईचे आकर्षण खूप असायला हवे, कारण तिचे सारे बालपण मुंबईत गेले होते. पण तसे आकर्षण तिलाही नव्हते. ती आलीच तर दीड वर्षाने केव्हा तरी येई. 4-2 दिवसच राही आणि मद्रासला परतत असे. तिचा मद्रासमधला मित्रमैत्रिणींचा परिवार आता खूप वाढला होता. सार्वजनिक कार्यातही ती रस घेऊ लागली होती. तिने आपले स्वतःचे जग निर्माण केले होते आणि तिच्यावर मुलांच्या जबाबदारीही होत्या. त्यांचे शिक्षण उत्तम प्रकारे चाललेले होते. आईचे संस्कार आणि लक्ष मुलांच्या ठायी असल्यामुळे सिनेमाच्या जगताजवळ राहून सुद्धा सिनेमाचे त्यांना वेड नव्हते. कधी कधी वाटे, हा सगळा पसारा आपण निर्माण करून ठेवतो आहोत, पण आपल्या मुलांपैकी कुणीही यात येणार नसले तर तो आवडता घ्यायला काय हरकत आहे. आमच्या तामिळ चित्रपट व्यवसायातील अनेक लोकप्रिय नट आणि लेखक राजकारणात सक्रिय भाग घेत असल्यामुळे नवनवी माणसे या क्षेत्रात येत होती. त्यामुळे असे वाटायचे की आपल्या जगात आपण परके होऊ लागलो आहोत. हे क्षेत्र सोडून द्यावे व मुंबईला परतावे, असे माझ्या मनात पुष्कळदा येई. पण मेघनेचा त्याला कडवा विरोध होता. ती तेथेच इतकी रुजली होती की तेथून जाणे तिच्या जीवावर येत होते आणि म्हणूनच मला मद्रासमध्ये नाईलाजाने अडकून राहावे लागले. तिथे मला कीर्ती कमी नव्हती. करीन तेवढे काम होते. शब्दांना किंमत होती. पण परप्रांतात येऊन स्थायिक झाल्याचे थ्रिल आता उरले नव्हते. मनाची मी समजूत घाली की चंद्रकला मुंबईत आहे म्हणून आपले मन तिथे ओढ घेते. पण चंद्रकला मुंबईत असली काय किंवा नसली काय, तिने जर मला जाणीवपूर्वक दूर ठेवायचे ठरवले तर मी तिच्या परिघात प्रवेश करू शकत नव्हतोच. सिनेमामध्ये उमेद हरवून चालत नाही. एवढंच नव्हे तर वृत्तीने म्हातारे होऊनही भागत नाही. सगळ्याच कलांच्या क्षेत्रात हे असेच होते. तारुण्याचा देखावा करावाच लागतो. केस पांढरे झाले तर रंगविता येतात. तारुण्याचा खोटा अभिनय करता येतो. या व्यवसायात भेटणाऱ्या तरुण स्त्रिया अधूनमधून साथ घालतात. त्यांना प्रतिसाद द्यावा लागतो. पण हे काही खरे नाही. तारुण्याची बरोबरी करणारी कोणतीच गोष्ट जगात नसते. जे जे येत गेले ते ते सारे मनसोक्त लुटल्यानंतर हळूहळू तळे आटायला लागते. ओलावा उरतो, पण पाणी आटलेले आहे हे लक्षात येते. अवघ्या 40 नंतर असा रिक्तपणा मला जाणवत असेल तर दादाजींना काय वाटत असेल. खरे तर ते 60च्याही पलीकडे गेले होते. ते दमले भागलेले निरुत्साही असे कधी दिसत नसत. कदाचित हा एकेका मनोवृत्तीतील फरक असावा. केवळ कामापुरतेच नव्हे तर आपल्या दैनंदिन व्यवहारातही ते शिस्तीचे पालन करीत. या वयात ते त्यांचा नियमित व्यायाम घेत असत. त्यांचा दिनक्रम आखीव आणि शिस्तबद्ध होता. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्यांच्या स्वभावाला मान्य नसे. सुपारीच्या खांडाचंही त्यांना व्यसन नव्हतं. कुणाच्याही आग्रहासाठी किंवा आतिथ्यासाठी त्यांनी कॉफीसुद्धा ठरलेल्या वेळा सोडून कधी घेतली नाही. मग मद्य, सिगरेट असली व्यसने तर सोडाच. अगदी आखीव वेळापत्रकाप्रमाणे त्यांचं काम असे. त्यामुळं असेल कदाचित त्यांना आजारानं कधी स्पर्श केला नाही. आता तर दादाजींना त्यांच्या मनाजोगती रसिकवती तरुणी आणि सुंदर सहचारी मिळालेली होती. तिच्यामुळे त्यांच्या कपड्यात, वागण्यात आणि बोलण्यात थोडी आधुनिकता आली होती. पण या व्यतिरिक्त तिला खुश करण्यासाठी त्यांनी आपल्या दिनक्रमात फारसा फरक केला नाही. मुळातच त्यांना प्रवासाची फारशी हौस नव्हतीच. भाषणबाजीचीही हौस नव्हती. एवढेच नव्हे तर गप्पाष्टकांची सुद्धा आवड नव्हती. चंद्रकलेला घेऊन 10-15 दिवस युरोपला गेले एवढाच काय तो प्रवास त्यांनी निर्हेतुकपणे केला. तोही केवळ तिच्यासाठी. यापूर्वी एकदा अमेरिकेत आणि एकदा युरोपमध्ये ते आंतरराष्ट्रीय पारितोषिके घेण्यासाठी गेले होते. पण तेथेही 8 दिवसांपेक्षा त्यांनी जास्त वास्तव्य केलं नाही. हिंदुस्थानातही त्यांनी जो काही प्रवास केला असेल तो आउटडोअर शूटिंगच्या निमित्ताने. चंद्रकला आयुष्यात येण्यापूर्वी नव्या नव्या स्त्रियांचा त्यांना नाद होता, पण तेथेही हव्यास नव्हता. ज्या ज्या वेळी जो चित्रपट चालू असेल त्यावेळेस ती त्यांची तात्पुरती गृहनायिका होती.
ते संबंध ही अतिशय अलिप्त आणि व्यवसाय व हौस यांच्या एकरूपतेतून निर्माण झाले होते. तो चित्रपट संपला की तिचे त्यांच्या आयुष्यातील स्थान संपून जायचं. त्यांच्याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित होत्या, पण या त्यांच्या गूढ वागण्याने एरवी त्या दंतकथात काही अर्थ नव्हता हे मी अनेक घटनांचा साक्षी असल्यानं मला माहीत होतं. अधूनमधून जेव्हा मी मुंबईत जाई तेव्हा अर्थातच मी दादाजींना आणि कधीकधी चंद्रकलेलाही भेटत होतो. दादाजी तर साठी ओरटल्याचा काहीही परिणाम झाला नसल्यासारखे उत्साही व तरतरीत वाटायचे. माझ्याशी बोलताना ते अधिक जवळीकीने बोलत, अनेक मनसुबे सांगत. एवढंच नव्हे तर कधी कधी आपल्या नव्या संसारातील तृप्तीचा गोडवाही त्यांच्या वागण्यात दिसे. आपली पत्नी इतक्या उशिरा का होईना आपल्याला संतती देणार आहे याचा एक विशेष आनंद त्यांच्या बोलण्या चालण्यात जाणवत असे. प्रत्येकाच्या जगण्याला काही एक टोक यावे लागते. दादाजींच्या आयुष्यात त्यांना होणाऱ्या पुत्रप्राप्तीमुळे ते टोक आलेले होते. त्यांच्या आयुष्याला एक निराळा अर्थ प्राप्त झाला होता. चोरट्या मनाने त्यांच्या आनंदाला मी दाद देत होतो आणि मनाची समजूत अशी घालत होतो, चूक की बरोबर किंवा नीती का अनिती या निष्फळ चर्चेपेक्षा दादाजींच्या आनंदाचे निमित्त आपण आहोत. तेव्हा देव आपल्या प्रतारणेबद्दल क्षमाच करील असे मी धरून चाललो सोयीस्करपणे. मी आलो की ते चंद्रकला मुद्दाम बोलावून घेत, तिलाच कॉफी किंवा आतिथ्यासंबंधी सूचना देत. तिची माझी नजर भेट होतच नसे, पण जर ती झाली तर ती अगदी निर्विकार असे. मी अस्वस्थ होई. चंद्रकलेत तसे काय आकर्षण दडून राहिले होते हेच मला कळेना. तिने खोलीत प्रवेश केला की खोली उजळून उठे. पूर्वीपेक्षा तिच्या वागण्यात एक प्रकारची शान होतीच, पण आता गर्भाचे ओझे सांभाळताना ती अधिकच तेजपुंज आणि डौलदार वाटत होती. आयुष्यात जे जे म्हणून मिळवायचे होते ते सारे आपण मिळवले आहे अशी एक कृतार्थ तिची जाणीव मला सतत जाणवत होती. एकेकाळी चित्रपटसृष्टीचा दरवाजा ठोठावणारी, विभ्रमांनी घायाळ करू पाहणारी आणि देहाची सवंग देवघेव करू इच्छिणारी हीच का ती मुलगी? तिच्या माझ्या वयात थोडे अंतर होते, नाही असं नाही, पण आता तरी ते अंतरही तिने आपल्या प्रौढपणाने आणि विकसित झाल्या देहयष्टीने भरून काढले होते. एकेकाळी माझ्या कृपा कटाक्षासाठी दिन असणारी ही मुलगी आता तिचा कटाक्ष लाभावा अशी ओढ माझ्या मनात निर्माण करीत होती. तिला पाहिले की तिच्या अनेक अवस्थातील नग्नाकृती माझ्या नजरेसमोर येत. दादाजींना हे काय माहीत नव्हते का की तिच्या आयुष्यातला काही काळ मी व्यापला होता? असे असूनही दादाजी मला तिच्या घरात मुक्तपणे येऊ देतात, माझे आदरातिथ्य करायला तिला भाग पाडतात. याचं मला आश्चर्य वाटे. दादाजींची ती प्रकृती नव्हती, पण माझ्या बाबतीत दादाजींनी हा अपवाद का केला? दादांजी व्यतिरिक्त आमच्या व्यवसायातील कोणाही माणसाला आमचे पूर्वसंबंध होते या माहितीने अवघडल्यासारखे झाले नसते, कारण चित्रपटसृष्टीचा तो रिवाजच होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.